हाय एव्हरीवन. आता जे आपण टॉपिक घेणार आहोत ते आहे क्रिएटिव्हिटी. आणि क्रिएटिव्हिटी यावर प्रत्येक एक्झाममध्ये 2013 to 20पर्यंत जितके एकदा आपण एक्झाम झालेली आहे त्यामध्ये क्वेश्चन विचारलं आहे. तर यामध्ये मी थोडंफार थोडंफार मराठी आणि हिंदी या दोन्ही लँग्वेजेसमध्ये एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून सर्वांना समजलं पाहिजे. मला हिंदीसाठी पण कमेंट बॉक्समध्ये मेसेज आले आहे त्यामुळे. तर खूप शॉर्टमध्ये राहील हा व्हिडिओ, कारण जे काही इम्पॉर्टंट आहे मी फक्त तेच शिकवणार आहे, कारण लास्ट 4 to 5 days बाकी आहे त्यामुळे. Creativity is very important for the progress and major advances in the every field. क्रिएटिव्हिटी कुठल्याही फील्डमध्ये जेव्हा आपल्याला प्रोग्रेस पाहिजे आणि आपण थोडंफार म्हणजे दुसऱ्यांपेक्षा जेव्हा आपल्याला समोर जायचं असते, आपण असं म्हणू शकतो, कंपेअर नाही करत आहे, फक्त मी तुम्हाला समजवण्यासाठी सांगत आहे की क्रिएटिव्हिटी माणसामध्ये, एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये क्रिएटिव्हिटी असेल तर डेफिनेटली तो दुसऱ्यापेक्षा समोर जातच असतो. म्हणजे त्याचं जे प्रोग्रेस रेट आहे डेफिनेटली दुसऱ्यापेक्षा जास्त असते. ठीक आहे. कन्सेप्ट ऑफ क्रिएटिव्हिटी वॉज बिलीव्ड टू बी गिफ्ट ऑफ गॉड, वॉज टू बी फाउंड इन हायली टॅलेंटेड पीपल अँड जीनियसेस. जी क्रिएटिव्हिटी आहे ते असं मानलं जायचं की ते काय आहे, गॉड गिफ्टेड आहे आणि हायली टॅलेंटेड पर्सनमध्येच क्रिएटिव्हिटी असते. तर नेक्स्ट आहे, क्रिएटिव्हिटी इज दी पॉवर ऑफ माइंड टू फॉर्म न्यू आयडियाज अँड थॉट्स. क्रिएटिव्हिटी काय आहे, जी पॉवर आहे क्रिएटिव्हिटीमध्ये, आपल्या माइंडमध्ये एक पॉवर आहे. क्रिएटिव्हिटी इज दी पॉवर. क्रिएटिव्हिटी काय आहे, पॉवर आहे ज्याच्यामुळे आपल्या माइंडमध्ये नवीन नवीन आइडियाज़ आणि थॉट्स येत असते. क्रिएटिविटी क्या है, जिसकी वजह से हमारे जो माइंड में है नए नए आइडियाज़ और कंसेप्ट्स और थॉट्स आते हैं, उसे क्या कहते हैं, क्रिएटिविटी कहते हैं. और क्रिएटिविटी क्या है, पहले माना जाता था कि क्रिएटिविटी गॉड गिफ्टेड है. जसं पहिले मानलं जायचं की क्रिएटिव्हिटी काय आहे, गॉड गिफ्टेड आहे, जो कि बहुत ज़्यादा टैलेंटेड, हाईली टैलेंटेड और जीनियस लोगों में पाई जाती थी. जे खूप हायली टॅलेंटेड लोकांमध्ये ही आपल्याला बघायला मिळायची. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते डेफिनेशन्स आहे क्रिएटिव्हिटीचे, आपण करून घेऊ एकदा. Greville J.E. Creativity is the capacity of a person to produce compositions, products or ideas which are essentially new or novel and previously unknown to the producer. क्रिएटिव्हिटी काय, एखाद्या पर्सनमधली जे कॅपॅसिटी आहे कुठलीही गोष्ट प्रोड्यूस करण्यासाठी, मीन्स कॉम्पोजिशन्स, प्रोडक्ट्स असू दे, कुठलीही गोष्ट म्हणून दे. ठीक आहे. जे एखाद्या इंडिव्हिज्युअलला, प्रोड्युसरला माहीत नसेल, आधी प्रोड्यूस करायच्या आधी प्रोड्युसरला माहिती नसेल, म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअलला ती कन्सेप्ट आधी माहीत नसणार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ती गोष्ट आलेली असेल, तो डेव्हलप करू शकला किंवा प्रोड्यूस करू शकला, त्याला काय म्हटलं गेलं आहे, क्रिएटिव्हिटी म्हटलं गेलं आहे. कोणी म्हटलं आहे, ग्रेवियल जे.ई. यांनी म्हटलं आहे. ग्रेवियल जे.ई. ने इन्होंने क्या बोला है, इन्होंने ये बोला है कि एखाद इंडिविजुअल में, एखाद पर्सन में कुछ नई चीज़ प्रोड्यूस करने की जो क्षमता होती है, ठीक है, कि जो उसे पहले पता नहीं होती और बाद में वो प्रोड्यूस कर पाता है, उसे क्या कहा गया है, उसे क्रिएटिविटी कहा गया है. उसके बाद MC किनॉन बद्दल आहे. क्रिएटिविटी इज द प्रोसेस एक्सटेंडेड इन टाइम अँड कॅरेक्टराइज्ड बाय ओरिजिनल अडॅप्टिव्हनेस अँड रिअलायझेशन. क्रिएटिव्हिटी काय, एक प्रोसेस आहे जे टायमानुसार एक्सटेंड होत असते आणि कॅरेक्टराइज्ड बाय ओरिजिनल अडॅप्टिव्हनेस, आणि जे वेळेनुसार आपण कुठली गोष्ट अडॅप्ट करू शकतो आणि रिअलाइज करू शकतो, त्याला काय म्हटलं गेलं आहे, क्रिएटिविटी म्हटलं गेलं आहे. क्रिएटिविटी MC किनॉन, इन्होंने क्या कहा है कि टाइम के अनुसार हम कोई चीज़ अडैप्ट करते हैं या हमें रियलाइज़ होती है, और टाइम की वजह से जो हमारी क्रिएटिविटी है वो टाइम के साथ एक्सटेंड होती जाती है. ये किसने कहा है, MC किनॉन इन्होंने कहा है. टेलरबद्दल खूप महत्त्वाचं आहे, तो तुम्ही लक्षात ठेवा. टेलर याबद्दल विचारलं गेलं आहे. ठीक आहे. प्रश्न येतोच, टेलरशी रिलेटेड एकतरी प्रश्न येतोच, म्हणून खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. टेलर, दिस वन. The process is creative when it results in a novel work and that is acceptable as attainable, useful or satisfying by a group at the point in
टाईम. आता प्रोसेस काय आहे? ओके, दी प्रोसेस इज क्रिएटिव्ह वेन इट रिझल्ट इज. कुठलीही प्रोसेस क्रिएटिव्ह आहे आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा त्याचे रिझल्ट्स खूप नोवेल असेल, खूप चांगले असेल आणि ते एखाद्या ग्रुपनी अडॅप्ट केलेले असेल किंवा एक्सेप्ट केलेले असेल, तेव्हा आपण त्याला क्रिएटिव्ह म्हणू शकतो. अभी टेलर इन्होंने क्या है कहा है कि कोई भी ऐसी चीज़ या कोई भी ऐसा काम जो एक ग्रुप ने एक्सेप्ट किया है, ये सेटिस्फाइड है वो ग्रुप कि हाँ ये काम अच्छा है, तब हम उसे क्रिएटिविटी बोल सकते हैं. उसके बाद टॉलरेंस. क्रिएटिविटी इज़ द प्रोसेस sensing gaps and disturbing missing elements, forming ideas and hypotheses, communicating the results, possibly modifying and retesting hypothesis. क्रिएटिविटी क्या है? क्यों एक प्रोसेस है जो जिसमें डिस्टर्बेंस हो सकती है, गैप्स हो सकते हैं, लेकिन एट दी लास्ट कुछ ना कुछ अच्छा निकल के आता है. और अच्छा निकल के आने के बाद भी अगर हमको लगता है उसमें कुछ कमियां हैं, तो हम उसे क्या करते हैं, फिर से अच्छा करने की कोशिश करते हैं. उसे क्या कहा गया है? क्रिएटिविटी कहाँ है? किसने कहा है? टॉरेन्स ने. टॉरेन्स यांनी काय म्हटलं की एक सेन्सिंग गॅप्स आहे, मिसिंग एलिमेंट्स आहे. मीन्स कुठलीही गोष्ट क्रिएट केल्यानंतर त्याच्यात काही ना काही कमी असणे आणि ते नंतर भरून काढणे, त्याला काय म्हटलं गेलं आहे? क्रिएटिविटी म्हटलं आहे. Bromsky. It is distinguished between discovery, invention, and creativity by saying that fact is discovered, theory is invented by only a masterpiece is created. आता बघा, इट इज डिस्टिंग्विश बिटवीन. क्रिएटिव्हिटी काय डिस्टिंग्विश आपण डिफरन्स करू शकतो डिस्कवरी, इन्व्हेन्शन आणि क्रिएटिव्हिटीमध्ये. बाय सेईंग दॅट दी फॅक्ट इज डिस्कवर्ड. आपण असं म्हणू शकतो की कुठलीही गोष्ट काय केली आहे? डिस्कवर केली आहे. थिअरीला इन्व्हेंट केलेलं आहे. बाय ओनली मास्टरपीस इज क्रिएटेड. हे सर्व गोष्टी केल्यानंतर एक मास्टरपीस आपण काय केलेलं आहे? क्रिएट केलेलं आहे. त्याला क्रिएटिव्हिटी आपण म्हणू शकतो. If we will analyze the definitions of creativity, it seems to fall under 4 categories. आता आपण अगर डेफिनेशन्स क्रिएटिव्हिटीच्या डेफिनेशन्सला ॲनालाइज केलं तर ते 4 याच्या कैटेगरीज़ येऊ शकते. द पर्सन हु क्रिएट्स. जब हम डेफिनेशंस क्रिएटिविटी के डेफिनेशंस देखेंगे तो वो उसमें 4 कैटेगरीज आती हैं. एक आहे द पर्सन हु क्रिएट्स, जे पर्सन आहे त्यांनी क्रिएट केली असेल. मेंटल प्रोसेस असर्टिंग विथ द पर्सन हु क्रिएट्स. मेंटल प्रोसेस जे एखाद्या पर्सन ज्यांनी ते क्रिएट केलेली आहे. कल्चरल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स वर्किंग ऑन अ क्रिएटर. जे कल्चरल आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत जे त्या क्रिएटरच्या मनात सुरू असेल ते. प्रोडक्ट्स ऑफ क्रिएटिव्हिटी, आणि जे प्रोडक्ट आहे क्रिएटिव्हिटीचं ते. अशा 4 कॅटेगरीजमध्ये क्रिएटिव्हिटीला 4 कैटेगरीज डिवाइड केलेला है. तर देखो 4 इसमें कैटेगरी क्रिएटिविटी को कैटेगराइज किया है. एक है जो जिस पर्सन ने उसे क्रिएट किया है. नेक्स्ट है मेंटल प्रोसेस, जो क्रिएटर जब क्रिएट कर रहा है एक हाथ चीज़ को तब उसके मन में चलती होंगी. कल्चरल और एनवायरमेंटल फैक्टर्स उस पर किस तरीके से रिएक्ट कर रहे होंगे. और प्रोडक्ट्स ऑफ क्रिएटिविटी, और क्रिएटिविटी का जो प्रोडक्ट होगा वो. नेक्स्ट आहे नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिएटिव्हिटी. नेचर काय आणि कॅरेक्टरिस्टिक आहे क्रिएटिव्हिटीचे. ऑल द डेफिनेशन्स रिव्हील द नेचर अँड द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिएटिव्हिटी. क्रिएटिव्हिटी इज अ रिझल्टंट ऑफ सम इंटरॅक्शन. क्रिएटिव्हिटी काय रिझल्ट आहे कुठल्याही इंटरॅक्शनचं. ॲबिलिटी टू सिंथसाइज आयडियाज अँड ऑब्जेक्ट्स. कुठलीही गोष्ट ॲबिलिटी आहे, कुठलीही गोष्ट सिंथसाइज करणे मीन्स समजून घेणे आणि सिंथसाइज करणे कुठल्याही गोष्टीला, आयडियाजला किंवा ऑब्जेक्ट्सला. टू क्रिएट न्यू आयडियाज, थिअरीज अँड ऑब्जेक्ट. कुठलीही न्यू आयडिया, थिअरी आणि ऑब्जेक्ट्स क्रिएट करायची. ॲबिलिटी टू डेव्हलप समथिंग ओरिजिनल. कुठली तरी नवीन गोष्ट डेव्हलप करणे. इट इज अ प्रोसेस ॲज वेल ॲज अ प्रोडक्ट. आणि ते काय आहे? प्रोसेससुद्धा आहे क्रिएटिव्हिटी आणि प्रोडक्टसुद्धा आहे. कॉम्प्लेक्स आणि डायनॅमिक प्रोसेस आहे. लक्षात घ्या, विचारलं जाऊ शकते की क्रिएटिव्हिटी कसली प्रोसेस आहे? कॉम्प्लेक्स आणि डायनॅमिक प्रोसेस आहे. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे. क्रिएटिव्हिटी इज कॉम्प्लेक्स अँड डायनॅमिक. त्यानंतर इट नोज
नो स्पेशल मीडियम प्लेस पर्सन अँड टाईम. क्रिएटिव्हिटीला काय स्पेशल मीडियम पर्सन प्लेसची गरज किंवा टाईमची गरज नाही. कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट चॅलेंजेस. जे पर्सन क्रिएटिव्ह असेल तो डेफिनेटली चॅलेंजेस ॲक्सेप्ट करेल. इट इज रेडीनेस टू चेंज सेल्फ अँड एन्व्हायरमेंट. आणि रेडीनेस आहे, जे पर्सन क्रिएटिव्ह असते तो चेंज एन्व्हायरमेंटनुसार चेंज होतो तो. ठीक. तर बघा हिंदीमध्ये सांगते क्रिएटिव्हिटी कुठल्याही गोष्टीचं जे इंटरॅक्शन रिझल्टंट ऑफ सम इंटरॅक्शन. कुठल्याही गोष्टीचं जे रिझल्ट आहे मीन्स इंटरॅक्शनचा रिझल्ट काय आहे, क्रिएटिव्हिटी आहे. एबिलिटी टू सिंथेसाइज. कोई भी चीज़ सिंथेसाइज करने, जैसे कि आइडियाज़ और ऑब्जेक्ट सिंथेसाइज करने की एबिलिटी होना, नए आइडियाज़ थियरीज क्रिएट करना, कुछ नई चीज़ डेवलप करना, और इट इज़ अ प्रोसेस एज वेल एज प्रोडक्ट. जो क्रिएटिविटी है प्रोसेस भी है और प्रोडक्ट भी है. कॉम्प्लेक्स और डायनामिक प्रोसेस है. ये याद रखना कि ये क्या है, कॉम्प्लेक्स और डायनामिक प्रोसेस है. क्रिएटिविटी इज़ अ कॉम्प्लेक्स एंड डायनामिक प्रोसेस. इसके लिए कोई स्पेशल मीडियम प्लेस और टाइम की ज़रूरत नहीं है. जो इंसान में क्रिएटिव होता है वो चैलेंजेस एक्सेप्ट करता है और एन्वायरमेंटनुसार वो ॲडजस्ट भी होता है. आता एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स काय आहे क्रिएटिव्हिटीचे ते बघूया. जो पर्सन क्रिएटिव्ह असतो तो फ्रीडम टू रिस्पॉन्ड. त्याला कुठल्याही गोष्टीनुसार तो रिॲक्ट करतो, रिस्पॉन्ड करतो. ऑपॉर्च्युनिटी फॉर इन्व्हॉल्वमेंट. तो काय करतो, इन्व्हॉल्व होत असतो कुठल्याही गोष्टीमध्ये. एन्करेजिंग ऑरिजिनॅलिटी अँड फ्लेक्सिबिलिटी. एखादी पर्सन खूप क्रिएटिव्ह असेल, त्याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर त्यामध्ये त्याला एन्करेज करणे. त्यासाठी रिमूव्हल ऑफ हेसिटेशन अँड फिअर. बघा कुठल्या मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी असते पण तो हेसिटेट करतो, मागे जातो, भीतो, तर त्याला समोर आणणे आणि त्याच्या हेसिटेशन आणि फिअरला बाहेर काढणे. प्रोव्हाइड अप्रोप्रिएट ऑपॉर्च्युनिटी अँड ॲटमॉस्फिअर. ऑपॉर्च्युनिटी आणि ॲटमॉस्फिअर प्रोव्हाइड करणे. डेव्हलपिंग हेल्दी हॅबिट्स अमॉंग चिल्ड्रन. हेल्दी हॅबिट्स क्रिएट करणे चिल्ड्रनमध्ये. क्रिएटिव्ह रिसोर्सेस ऑफ कम्युनिटी यूजिंग क्रिएटिव्ह रिसोर्सेस. आणि क्रिएटिव्ह रिसोर्सेस यूज करणं कम्युनिटीमध्ये. बघा चिल्ड्रन शुड बी मेड टू विजिट सेंटर्स ऑफ क्रिएटिव्ह आर्ट. जसं क्रिएटिव्ह आर्टचे सेंटर्स आहेत तिथे जाऊन व्हिजिट करणे, त्यांच्याबद्दल माहिती करणे किंवा त्यांना त्याबद्दल नॉलेज गेन करणे. अवॉइडन्स ऑफ ब्लॉक्स टू क्रिएटिव्ह थिंकिंग. फॅक्टर्स लाईक कन्झर्वेटिझम, फॉल्टी मेथड्स ऑफ टीचिंग. आता कुठल्या काही जण असतात जे क्रिएटिव्हिटीला जास्त महत्त्व देत नाही, तर तशा गोष्टी त्यांच्यापेक्षा दूर ठेवणे, त्या मुलांपासून दूर ठेवणे. प्रॉपर ऑर्गनायझेशन ऑफ करिक्युलम. आणि करिक्युलमला प्रॉपरली ऑर्गनाईज करणे. हे काय आहे, एज्युकेशन इम्प्लिकेशन्स आहे क्रिएटिव्हिटीचे. ओके, तर महत्त्वाचा टॉपिक आहे, नक्की वाचा. आणि कुठलंही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. क्रिएटिव्हिटीमधून पण नक्की 1 मार्क्सचा क्वेश्चन येतच असतो, म्हणून पेपर 2 ॲज वेल ॲज पेपर 1मध्ये तर नक्की करून घ्या. ओके, थँक्यू.